नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। शिवरायांचे 32 मन सोन्याचे सिंहासन कुठे गेले? छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन ज्यावर राज्याभिषेक झाला, ते सिंहासन आज कुठे आहे? ते वितळले गेले, लुटले गेले की अजूनही कुठेतरी गुप्त ठिकाणी दडलेले आहे? आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यापैकी एक, शिवरायांच्या सिंहासनाचे नेमके काय झाले? सिंहासन किती भव्य होते? इसवी सन 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। या सोहळ्यासाठी सुमारे 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले होते। त्या काळातील वर्णनानुसार सिंहासन अतिशय भव्य, रत्नजडित आणि कलात्मक होते। हे सिंहासन फक्त राजसत्तेचे नव्हे तर स्वराज्याच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते। मग सिंहासनाचे काय झाले? इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्यावर मोठी मोहीम सुरू केली। रायगड मोगलांच्या ताब्यात गेला। इतिहासकारांच्या मते याच काळात सिंहासन नष्ट झाले किंवा लुटले गेले असावे। वेगवेगळे इतिहासातील मतप्रवाह। पहिले मत, मोगलांनी सिंहासन फोडून त्यातील सोने वितळवले आणि खजिन्यात जमा केले। दुसरे मत, रायगडावरील विश्वासू मराठा सैनिकांनी सिंहासन सुरक्षित ठिकाणी लपवले। तिसरे मत, सिंहासनातील मौल्यवान रत्ने आणि सोने वेगवेगळे करून नेण्यात आले, परंतु याबाबत ठोस पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही। अनेक संशोधकांनी आणि इतिहास अभ्यासकांनी रायगड परिसरात शोध घेतला, पण आजपर्यंत शिवरायांचा मूळ सिंहासन सापडल्याचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही। म्हणूनच हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठे रहस्य मानले जाते। सिंहासन हरवले असेल, सोने लुटले गेले असेल, पण शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य, स्वाभिमान आणि लोककल्याणाची विचारधारा कधीच हरवली नाही। म्हणूनच आजही लाखो लोक रायगडावर जातात आणि शिवरायांना वंदन करतात। तुमच्या मते शिवरायांचे 32 मन सोन्याचे सिंहासन नेमके कुठे गेले असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच इतिहासातील रहस्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।